पिट्टी म्हण गुड मॉर्निंग. हे बघ, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. हॅलो, मी मुंबईमध्ये राहते, त्याच्यामुळे मुंबईमधलं मला माहिती आहे की सकाळचे आता 9:30 पावणे 10 वाजलेले आहेत. एवढी उष्णता आहे मुंबईमध्ये. हे बिचारे आंबेवाले इथे छत्रीचा वापर करून आंबे विकायला बसलेले आहेत आणि उष्णता एवढी आहे की आता ऊन कडक पडलेलं आहे रोडवरती. बाहेर निघूसं वाटत नाही की भाजीपाला आणण्यासाठी. पण बिचारे कामगार लोकांना तर बाहेर पडणं गरजेचंच आहे. पण आवश्यक असल्यास बाहेर पडा, उगाचच बाहेर पडू नका. कामानिमित्त बाहेर पडत असणार तर छत्रीचा वापर करा. डोळ्यांना खूप त्रास होऊ नये म्हणून गॉगलचा वापर करा. स्कार्फ बांधा, रुमाल बांधा. आपल्या महिला भगिनी असतील, ओढणीचा वापर करा, स्कार्फ टाईप. कारण प्रचंड ऊन आहे, प्रचंड ऊन आहे. उन्हापासून स्वतःचं संरक्षण करा. अजून मे महिना जायचा आहे. एप्रिल महिन्यातच एवढं तापमान वाढलेलं आहे तर काय करणार. आणि तसंच रोडवरचे जे कुत्रे मांजरे आहेत त्यांना प्लीज, मी जसं इथे रोडवरती पाण्याने भरलेलं बाऊल ठेवलेलं आहे सिमेंटचं, तसं आपल्या गेटच्या बाहेर रोडवरती चाळीच्या बाहेर असं पाणी भरून ठेवा. कुत्रे मांजरे येऊन पिऊन जातील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला लागेल. खूप उष्णता आहे. पाण्यावाचून कोणताही जीव असं राहू शकत नाही, आपण पण राहू शकत नाही. हे तर पुण्याचं काम सर्वांनी करायलाच पाहिजे. कारण हे एवढ्या उन्हात रोडवरचे कुत्रे कसे जगत असतील आपण विचारही करू शकत नाही. कारण आपल्यासारखं त्यांना घर नाही आहे, गरमीत संरक्षणासाठी AC नाही आहे, उन्हापासून बचाव करण्यासाठी. तर हे निश्चित असं पाण्याने भरलेलं बाऊल ठेवावं आणि स्वतःची काळजी घ्या. उन्हापासून स्वस्थ राहा, मस्त राहा. ही पण पिट्टी आहे बघा, ही पण पिट्टी आहे. ही पण उन्हाचा बचाव करण्यासाठी घरात आलेली आहे. ओम साईराम.